हेतू एवढाच आहे की 2014 साली मोदीजी इथे आले होते। या बोर्डावर जेवढे आश्वासनं आहेत तेवढी आश्वासनं त्याच्यापेक्षाही जास्त आश्वासनं त्यांनी दिली होती। या आश्वासनाची एकही पूर्ती त्यांनी केलेली नाही, केंद्र सरकारने केली नाही, राज्य सरकारने केलेली नाही। म्हणून हा काळा चहा पे चर्चा गाववाल्यामार्फत आम्ही आज ठरवलेले आहे। याचं स्मरण मोदीजींना व्हावं, राज्य सरकारना व्हावं। ते माननीय देवेंद्र फडणवीस मोदीजींचा कार्यक्रम व्यवस्थापन करण्यासाठी 2 दिवस या गावामध्ये होते। 2 दिवस असताना त्यांना या गावाची परिस्थिती माहीत आहे, यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती माहीत आहे। यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा आहे, पांढरा सोन्याचा जिल्हा आहे, परंतु देवेंद्रजींनी सुद्धा याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। म्हणून हा काळा चहा या विषयावर आम्ही मोदीजी आता उद्या 28 तारखेला यवतमाळला येणार आहे, म्हणून त्यांना स्मरण करून देण्यासाठी की मोदीजी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं जे तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे, त्यांचं म्हणणं खोटं करून राहिले तुम्ही। मोदी गॅरंटी, वारे मोदी गॅरंटी, कोणती गॅरंटी? नो गॅरंटी मोदीजी। तुमच्या शब्दात आता मला एक म्हणावं वाटते, मोदी गॅरंटी इज नॉट रिचेबल गॅरंटी असं म्हणलं तरी वाव होणार नाही। मोदीजी ते जे तुम्ही बोलता तसं करत नाही, हे या दाबडीच्या सभेतून लक्षात आलेलं आहे आणि जिल्ह्याच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की मोदीजी जे जे बोलतात ते करत नाही। तुमचं लक्ष फक्त राजकीय गोष्टीकडेच जास्त आहे। राहुल राहुल राहुल, अहो तुम्ही काँग्रेस संपून टाकली, त्या राहुलचं नाव का घेत आहे हेच मला कळत नाही। का राहुल असं काय मोठी गोष्ट आहे का? राहुलला इतिहास आहे, राहुलला हिस्ट्री आहे, हे मोदीजी तुम्हाला पक्क माहीत आहे। राहुल कधी वर तोंड काढेल याचंही तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा राहुल राहुल करता, हे तेवढंच खरं आहे। पण आता हे सोडा, राहुल कधी ना कधी येणारच, यात वाद नाही मोदीजी। पण तुम्ही तुमचा कार्यकाल जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकांनी मोदीजी आहे बा, चांगला माणूस होता असं म्हटलं पाहिजे। अहो या देशाची अर्थव्यवस्था ज्यावेळेस ढासळली ना मोदीजी, त्यावेळेस मनमोहन सिंगानं आपलं 350 कोटी रुपयात परदेशात सोनं गहाण ठेवून इथली अर्थव्यवस्था, गोरगरिबाचं जीवनमान उंचवण्याचा जो प्रयत्न केला होता, पण त्या मनमोहन सिंगाने एक केलं, बोलून कधीच दाखवलं नाही का मी हे केलं का ते केलं। मोदीजी तुम्ही उलिशी करता आणि एवढी मोठी गोष्ट सांगता, हेच तुमची चूक आहे। तुम्ही करता चांगलं, याबद्दल मला म्हणायचं नाही, परंतु जे बोलतात तसे करत नाही, इथंच तुम्ही चुकता। म्हणून ही एक काळा चहाची चर्चा आम्हाला या गावामध्ये पुन्हा तुम्हाला स्मरण करून देण्याकरिता घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 मार्च 2014 रोजी दाबडी इथे चाय पे चर्चा म्हणून आले होते, तेव्हा कापसाला दामदुप्पट भाव देऊ, सोयाबीनला दामदुप्पट भाव देऊ, शेतकऱ्याला चांगलं करू आणि दाबडी गाव दत्तक घेऊया। कोणत्याही प्रकारचं दत्तक घेतलं नाही, कोणत्या गावाचा विकास केलेला नाही आहे, करिता माननीय मोदी साहेबांनी दिलेले आश्वासन हे फोल ठरलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।